अधिक माहितीसाठी आपण जाऊयात सुस्मिता भदाणे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेलेत। सुस्मिता, हिंदुजा रुग्णालयात मनोहर जोशी यांच्यावरती उपचार सुरू होते, त्यानंतर काय माहिती मिळतेय? त्यांच्या निधनाची बातमी येते, त्यांचं पार्थिव त्यांच्या घरी कधी आणलं जाणार आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर मनोहर जोशी यांनी शिवसेनेसाठी केलेलं काम, महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि आज सकाळी 3 वाजता, पहाटे 3 वाजता त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि त्यानंतर त्यांचे जे सर्व कुटुंबीय असतील आणि शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते आपण या संदर्भात बोलूयातच, मात्र जर असं तुम्हाला थांबवते कारण आपल्यासोबत भाजपचे नेते विनोद तावडे आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत। विनोदजी, अतिशय दुःखद बातमी मनोहर जोशी सरांच्या जाण्याची। खरंच आहे की एक राजकारणातलं संयमित सुसंस्कृत असं व्यक्तिमत्व सरांचं होतं। शून्यातून विश्व कसं उभं करता येतं, ज्या कुटुंबात ते जन्माला आले तिथून शैक्षणिक क्षेत्रामधलं त्यांचं काम असो किंवा राजकारणातलं असो, हे जे त्यांनी दाखवून दिलं, म्हणजे नगरसेवक होते, महापौर होते, आमदार होते, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, खासदार, लोकसभेचे अध्यक्ष, जवळजवळ राजकारणातल्या प्रत्येक पदावर त्यांनी काम केलं आणि नुसतं काम नाही केलं तर आपला ठसाही उमटवला। आणि त्याचबरोबर कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सारखे संस्था सुरू करून अनेकांना रोजगाराची संधी, म्हणजे कौशल्य विकास हे माननीय नरेंद्र मोदींनी 14 नंतर चालू केलं असेल, पण सरांनी मात्र त्याच वेळी ओळखून यातून तरुणांना रोजगार मिळतील आणि ते कौशल्य म्हणजे 8वी नापास 10वी नापास हा कलंक पुसून त्यांना त्यांच्या पायावर जगता येईल अशी इन्स्टिट्यूट त्यांनी चालू केली होती। असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आज अंत झाला असं म्हणता येईल आणि म्हणून त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करतो। राजकारणामध्ये अशा काही व्यक्ती असतात की ज्यांच्या जाण्यानं खरंच त्यांची जागा किंवा ती पोकळी कधी भरून येत नाही, तर सरांच्या बाबतीत सुद्धा असंच म्हणावं लागेल। युती सरकारच्या काळात त्यांच्याबरोबर काम करताना तुमच्या काय आठवणी आहेत? मला वाटतं की युती काळातलं जे सरकार चाललं त्यात प्रमोद महाजनजी आणि मनोहर जोशींनी जो समन्वय साधला होता, त्यामुळे 2 पक्षातल्या सरकारमध्ये ज्या ताणाताणी निर्माण व्हायच्या त्या खूपच खालच्या प्राथमिक स्तरावर त्या मिटवल्या जायच्या आणि त्या काळामध्ये अनेक चांगल्या नवीन गोष्टी, म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास योजनासारखी मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांना स्वतःचं हक्काचं घर मिळवून देणं, इथपासून ते गरीबाला 50 पैसे 1 रुपयात झुणका भाकर मिळणं, अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी त्या काळात त्यांनी चालू केल्या होत्या। आणि मला मी राजकारणात त्यावेळी त्यांच्यावर काम करत असताना समजा कुठल्या विषयावर असं प्रश्न पडला तर सरांशी चर्चा केली की लगेच त्यातलं उत्तर मिळायचं। हा तर माझा खूपच वेगळा अनुभव त्यांच्याविषयी होता। बिलकुल। विनोद तावडेजी, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आपल्यासोबत फोन लाईन वरती बोलत होते आणि मनोहर जोशी सरांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण राजकारण काय, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशावरती शोककळा पसरली आहे। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला।